नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी पाचवं प्रकरण आहे संभाव्यता, ते पाहणार आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी व्हिडिओ आपण 10वीच्या सेमी इंग्लिशसाठी पाहिलेले आहेत. आता आपण मराठी मीडियमचे पण असेच व्हिडिओ बनवणार आहे. तर पहिलं चॅप्टर आहे संभाव्यता. इंग्लिशमध्ये त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतात. संभाव्यता या शब्दाचा अर्थ, या अर्थाचे अनेक शब्द आहेत. शक्यता, बहुतेक, असं आपण हे शब्द वापरत असतो. निश्चित, अशक्य, जवळपास, असे आणखी बरेचसे काही शब्द आपण वापरतो. आपण असं म्हणतो, पहा, बहुतेक आजपासून पाऊस सुरू होईल, बहुतेक मला फर्स्ट क्लास मिळेल, बहुतेक रेल्वे सापडणार नाही किंवा रेल्वे सापडण्याची शक्यता कमी आहे, असं आपण बोलत असतो. तशाच प्रकारचा हा संभाव्यता हा शब्द आहे. तर त्यामध्ये काही प्रयोग असतात. तर प्रयोग म्हणजे विज्ञानासारखे प्रयोग नसतात. विज्ञानाचा प्रयोगाचं ठरलेलं असतं की त्याचं अनुमान काय आहे, त्याचं आउटपुट काय आहे, हे आपल्याला आधीच माहीत असतं आणि त्याच पद्धतीनं होतं, कुणी का प्रयोग करा. पण विज्ञानाच्या प्रयोगासारखा हा प्रयोग नसतो. या प्रयोगामध्ये तो प्रयोग केल्यानंतर काय काय होणार आहे त्याची निष्पत्ती नक्की असते, पण नेमकं तेच घडेल असं सांगता येत नाही. पहा, उदाहरणार्थ, एक नाणे फेकले, तर नाणे फेकल्यानंतर खाली पडल्यावर ते सपाट असं पडणार आहे आणि त्याच्या वरच्या भागावर छाप येईल की काटा येईल हे सांगता येत नाही. पण हे निश्चित सांगता येतं की छाप तरी येईल, नाहीतर काटा तरी येईल. म्हणजे दोन निष्पत्ती या नक्की असतात, पण नेमकं आपण काय होईल हे सांगता येत नाही. म्हणजे विज्ञानाचा प्रयोग आणि हा प्रयोग याच्यात हा फरक आहे की समजा मी प्रयोग केला विज्ञानाचा, तर त्याचं अनुमान तेच येणार आहे की जे दुसऱ्याने केल्यावर येणार आहे. लक्षात येते? तसं इथं मी नाणं फेकलं तर छापाच पडेल आणि दुसऱ्याने फेकलं तर काटाच पडेल असं काही सांगता येत नाही. म्हणजे दोन्ही शक्यता समान असतात. त्याला म्हणतात यादृच्छिक प्रयोग. काय म्हणायचं? यादृच्छिक प्रयोग. तर ज्या प्रयोगामध्ये सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात, पण त्यापैकी कोणत्याच फलिताविषयी निश्चित सांगता येत नाही, असे जे प्रयोग आहेत त्या प्रयोगाला काय म्हणायचं? यादृच्छिक प्रयोग. उदाहरणार्थ, नाणे फेकणे, फासा फेकणे, 1 ते 50 अशा संख्या लिहिलेली कार्ड, एकावर 1, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर 3 अशी कार्ड 50 असतील. एका कार्डावर 1 लिहिलं, दुसऱ्या कार्डावर 2 लिहिलं, असं 50पर्यंत अंक एका कार्डावर लिहिलेले आहेत. अशी कार्ड जर एखाद्या बॉक्समध्ये असतील आणि ती जर काढायची असतील तर एक कार्ड काढल्यावर त्याच्यावर कोणता अंक येईल? तर 1 ते 50 पैकी कोणताही येऊ शकेल. म्हणजे काय काय होईल हे सांगता येते, पण नेमकं 5 अंक असलेलाच कार्ड येईल का 20 अंक असलेला कार्ड येईल का 50 अंक असलेलं कार्ड येईल हे निश्चित सांगता येत नाही. म्हणून अशा प्रयोगांना यादृच्छिक प्रयोग म्हणतात. आणि दुसरा प्रयोग आहे तो म्हणजे पत्त्याचा कॅट. तुम्हाला माहीत आहे त्याच्यामध्ये किती पानं असतात? 52 पानं असतात. तर ती टोटल 52 पानापैकी एक पान जर यादृच्छिक पद्धतीने म्हणजे कोणतंही एक त्यातलं काढलं आपण, तर ते कोणतं येईल हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही, पण त्या 52 पैकी एक येईल हे मात्र निश्चित सांगता येतं. याला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. आता निष्पत्ती म्हणजे काय? तर यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात. जसं की प्रयोग केल्यानंतर, विज्ञानातला प्रयोग केल्यानंतर अनुमान जे येतं, म्हणजे जे तयार होतं किंवा
निष्कर्षावरून आपण जे नियम तयार करतो किंवा काय त्याला ते अनुमान म्हणतो. ते अनुमान निश्चित एकच असतं. तसं ते याच्यामधून आउटपुट जे येतं त्याला निष्पत्ती म्हणतात, आउटकम्स. एक नाणं फेकलं तर त्याच्या निष्पत्ती कोणत्या कोणत्या आहेत? छापा येणे किंवा काटा येणे. तर छाप म्हणजे हेड. छाप म्हणजे हेड. प्रयोग आहे एक नाणे फेकले. तर त्याच्या निष्पत्ती आहे निष्पत्ती छाप म्हणजेच एच हेड म्हणतात त्याला, आणि काटा त्याला टेल म्हणतात. टेल टी. लक्षात ठेवा, हेड म्हणजे छाप आणि टेल म्हणजे काटा. हेड म्हणजे छाप, टेल म्हणजे काटा, असे दोन निष्पत्ती त्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर एक फासा फेकला. एक फासा फेकला म्हणजे फासा म्हणजे घनाकृती ठोकळा असतो आणि त्याच्या प्रत्येक पृष्ठभागावर 1, 2, 3, एका पृष्ठभागावर 1 टिंब असतं, दुसऱ्यावर 2 असतात, तिसऱ्यावर 3 असतात, चौथ्यावर 4 असतात, पाचव्यावर 5 असतात, सहाव्यावर 6 असतात. 6 पृष्ठ असतात. जसं की आता हे घनाकृती नाही, डस्टर जे दिसतंय ते घनाकृती नाही, पण इथून कट केलं तर असं घनाकृती होईल. म्हणजे याला हे एक पृष्ठ, हे एक पृष्ठ, हे एक पृष्ठ, हे एक पृष्ठ, इकडचे एक पृष्ठ, खालचं एक, वरचे एक, असे 6 पृष्ठ असतात. तर तुम्ही 6 पृष्ठावर एका पृष्ठावर एकच ठिपका असतो, दुसऱ्यावर 2 ठिपके असतात, तिसऱ्यावर 3 ठिपके असतात, असे तो घनाकृती ठोकळा असतो, त्याला म्हणतात फासा. तर एक फासा फेकला तर तो कोणत्याही पृष्ठभागावर, सगळेच पृष्ठभाग सारखे असल्यामुळं तो काय होतो, कुठल्या तरी एका पृष्ठभागावर उभा राहतो. आणि वर येणारा पृष्ठभाग आहे त्याच्यावर किती टिंब आहेत, किती ठिपके आहेत, तर ते म्हणजे त्याची निष्पत्ती असते. मग एक ठिपका येईल, 1, 2 ठिपके येईल, 2, 3 ठिपके येईल, 3, असं 6 ठिपक्यापर्यंत म्हणजे 6 येतं. म्हणजे त्याची जी निष्पत्ती आहे, प्रयोग कोणता? एक फासा फेकला, तर त्याची निष्पत्ती आहे 1 येईल किंवा 2 येईल किंवा 3 येईल किंवा 4 येईल किंवा 5 येईल किंवा 6 येईल, अशी ती त्याची निष्पत्ती आहे. तिसरा प्रयोग आहे 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डावर, 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डावर 1 ते 50 अंक लिहिलेले आहेत. त्या कार्डामधून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीनं काढलं तर त्याची निष्पत्ती म्हणजे एकूण किती निष्पत्ती असणार आहेत? 50 निष्पत्ती असणार आहेत. तर त्यानंतर योग्य रीतीने पिसलेल्या खेळातील पत्त्यामधून एक पत्ता काढणे. या यादृच्छिक प्रयोगात 52 पत्ते असतात. आता ते पत्ते कसले असतात? तर 52 टोटल किती असतात? 52 पत्ते. तर त्याच्यामधले 2 प्रकार असतात. एक लाल रंगाचे पत्ते असतात आणि दुसरे काळ्या रंगाचे पत्ते असतात. लाल रंगाचे आणि काळ्या रंगाचे. लाल रंगाचे किती असतात? तर ते 26 पत्ते असतात. निम्मे लाल असतात आणि निम्मे काळे असतात. आता या काळ्यामध्ये आणखी लालमध्ये 2 भाग असतात आणि काळ्यामध्ये सुद्धा 2 भाग असतात. तर ते असे 4 भाग सगळे सारखे असतात. हे 13 पत्ते असतात, हे 13 असतात, हे 13 असतात आणि हे 13 असतात. 13 52. आता हे 13 असतात, ते लालमधले एक चौकट असतात आणि एक बदाम असतात. आणि इथं काळ्या रंगाचे असतात ते किलवर असतात आणि दुसरं इस्पिक असतात. इस्पिक. किलवर आणि इस्पिक. इस्पिक हे असं बदामासारख्या आकाराचं पान असतं.
आणि हे किलोवर म्हणजे असं असतं. किलोवर असतं, ब्लॅक असतं, काळं असतं. चौकट म्हणजे हे चौकटी असं असतं चौकट. आणि बदाम हे बदामाच्या आकाराचं असते असं. लाल पान असते, हे लाल पान असते. असे 52 पत्ते असतात. या पत्त्यामध्येही आणखी वैशिष्ट्य असतं. एक समजा चौकटची पानं घेतली तर त्याच्यामध्ये एक राजा असतो, एक राणी असते, गुलाम असतो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3 आणि 1 का असतो. असे 13 पानं असतात. याच्यामध्येही तसेच, म्हणजे एकूण 4 राजे असतात, 4 राण्या असतात, 4 गुलाबाचे पत्ते असतात, 4 एकटे असतात, सगळे 4 असे पत्ते असतात. याची माहिती करून घ्यायची आणि त्याच्यावरचे उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. आता समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय? तर एखादं नाणं फेकलं तर ते कुठल्या तरी एका पृष्ठभागावर पडतं आणि तो पृष्ठभाग म्हणजे असं निश्चित नसतं की एकच छापच येईल किंवा काटाच येईल, असं नसतं. म्हणून त्याला समसंभाव्य निष्पत्ती म्हणतात. म्हणजे प्रत्येकाची शक्यता तेवढीच असते. काटा येण्याची 50% असते आणि छापा येण्याची 50% असते. तसं 1 ते 6 अंक फासा फेकल्यावर 1 येण्याची शक्यता 180° असते, 2 येण्याची 180° असते. सगळ्यांची शक्यता सारखी समान असते. तर त्याच्यामध्ये सराव संच 5.1 दिला आहे. तो अतिशय सोपा आहे, तो आपण पाहूया काय ते. खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत हे सांगायचं आहे. जसं की 1 नाणं फेकलं तर 2 शक्यता आहेत. 1 फासा फेकला तर निष्पत्तीच्या किती शक्यता आहेत? 6. तसं ही काही उदाहरणं दिलेत, 3-4 उदाहरणं, त्याच्यावरून आपल्याला ते पाहिजे. वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. 1 आहे अजिंठा, 2 महाबळेश्वर, 3 लोणार सरोवर, 4 ताडोबा अभयारण्य, 5 आंबोली, 6 रायगड, 7 माथेरान आणि 8 आहे आनंदवन. म्हणजे इथं शक्यता किती आहेत? 8. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. मग आठवड्यात वार किती? 7. तर ते शक्यता किती आहेत? 7. पत्त्याच्या कॅटमधून 1 पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. तर पत्त्याच्या कॅटमध्ये किती पानं असतात? 52 पानं. म्हणून निष्पत्तींची संख्या म्हणजेच शक्यता किती आहेत? 52. प्रत्येक कार्डवर 1 संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. त्यातून 1 कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. तर 10 ते 20 हे अंक किती झाले? तर 11 झाले. पहा, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असे 11 अंक होतात. म्हणजेच एकूण जी शक्यता आहे ती किती आहेत? 11 आहेत. त्यानंतर आता पाहिजे आपल्याला नमुना अवकाश. तर नमुना अवकाश म्हणजे काय? तर यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात. यादृच्छिक प्रयोग आहे त्याच्यामध्ये ज्या सर्व निष्पत्ती आहेत त्या निष्पत्तींच्या संचाला काय म्हणतात? नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस. यादृच्छिक प्रयोगाला रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतात. तर नमुना अवकाश याला म्हणतात सॅम्पल स्पेस इंग्लिशमध्ये. आणि नमुना अवकाश म्हणजे काय? ते यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला काय म्हणायचं? नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस. आता हा जो सॅम्पल स्पेस आहे, नमुना अवकाश आहे, तो यस या अक्षरानं दाखवतात किंवा ओहम जे चिन्ह आहे आपलं ओमेगा त्याला म्हणतात, या चिन्हाने दाखवतात. याला ओमेगा हे चिन्ह म्हणतात, याला यस
कॅपिटल एस ने शक्यतो आपण दाखवतो. त्याच्यासाठी हे ग्रीक अक्षर वर्ड आहे, तर तो ग्रीक लेटर आहे ते ओमेगा. त्याने पण सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश दाखवतात. नमुना अवकाश म्हणजे सर्व निष्पत्तींचा संच, आणि नमुना अवकाशातील जे घटक आहेत त्याला नमुना घटक म्हणतात. नमुना अवकाशातील घटकाला काय म्हणायचं? नमुना घटक. आणि मग यस, तर समजा नमुना अवकाश यस प्रयोग आहे, एक नाणे फेकले, तर याच्यामध्ये हा संच आहे, म्हणजे तो महिरपी कंसातला याचा. आणि काय काय शक्यता आहे, तर हेड येण्याची एक शक्यता आहे किंवा टेल येण्याची एक शक्यता आहे. हा झाला नमुना अवकाश कशाचा? एक नाणे फेकले या यादृच्छिक प्रयोगाचा. तर याच्यामध्ये किती घटक आहेत, तर हा एक आहे, हा एक, म्हणजे मिळून किती झाले? 2. मग नमुना अवकाशातील घटकांची संख्या, नमुना अवकाशातील घटकांची संख्या ही n(s) असं दाखवतात. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट एस, याचा अर्थ असा होतो. संच ज्याला समजलेलं प्रकरण आहे त्याला हे अतिशय सोपं जातं. याच्यामध्ये किती नमुना अवकाशामध्ये नमुना घटकांची संख्या किती? 2, आणि n(s) बरोबर 2. आता समजा प्रयोग आहे आपला, एक फासा फेकला, तर त्याचा नमुना अवकाश कसा लिहितात? 1 2 3, 1 2 3 4 5 आणि 6 असं लिहितात. तर इथे n(s) काय येणार? तर 6 येणार. येते लक्षात? आता पहा, असे नमुना अवकाश प्रयोग वेगवेगळे आपल्याला 117 पानावर पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पाहताना पुस्तक घेऊन बसलं तरी चालू शकते. 117 पानावर वेगवेगळे प्रयोग दिले, चार्ट तयार करून दिला आपल्याला तक्ता. त्याच्यामध्ये अनुक्रम नंबर, नंतर यादृच्छिक प्रयोग, नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या असं ओळीने दिले. आता मी त्यातलं एक पहिलं घेतलं आणि 2 प्रयोग घेतले. तर आता एक 2 नाणी फेकणे प्रयोगाचं नाव आहे. 2 नाणी फेकणे, 2 नाणी फेकणे. 2 नाणी फेकली, पहा, तर नमुना अवकाश यस बरोबर महिरपी कंस. 2 नाणी फेकली तर ती दोन्ही नाण्यावर हेड येण्याची शक्यता असते, म्हणून हा एक नमुना घटक झाला HH. आता काय करायचं? एकच H घ्यायचा, दुसरा काय येणार? T. म्हणजे पहिल्यावर हेड येणार, दुसऱ्यावर टेल येणार. पण याच्यातला फरक असा आहे की पहिल्यावर टेल येणार, दुसऱ्यावर H येणार. हा नमुना घटक आणि हा नमुना घटक वेगळा आहे, लक्षात घ्या. याची जागा बदलली तरी HHच होते, म्हणजे हे एकदाच येणार आहे. याची जागा बदलली तर हे वेगळं येते, म्हणून हे वेगळं येणार. आता हेड घ्यायचंच नाही, मग टेल TT असं. हे 2 नाणी फेकली किंवा 1 नाणे 2दा फेकले तर नमुना अवकाश हा असाच लिहितात. मग n(s) बरोबर किती येत आहे? तर 4. n(s) म्हणजे या नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती आहे? 4. हा एकच घटक आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. हे 2 नाहीत घटक, हे लक्षात घ्या. हा फरक आहे, ही एकच आहे. एक घटक लिहिला की कॉमा करतो आपण, स्वल्पविराम देतो. मग 1 2 3 4 हे 4 घटक लक्षात आले. आता 2 नाणी फेकणे हा प्रयोग आहे, त्याचा नमुना अवकाश असा लिहितात आणि नमुना घटकांची संख्या 4 आहे ती अशी लिहितात. आता 3 नाणी जर फेकली, 2 नाणी फेकण्याच्या ऐवजी 3 नाणी फेकली तर काय होईल? 3 नाणी फेकली, प्रयोगाचं नाव आहे 3 नाणी फेकणे. यस. मग पहिल्या सुरुवातीला 3ही नाण्यावर छापे येतात, हा एक घटक झाला. आता तुम्ही याच क्रमाने लक्षात ठेवायचे, मी सांगतो त्या क्रमाने. 3दा H लिहायचं, त्यानंतर एक H कमी करायचा आणि एक T घ्यायचा, म्हणजे असे HT. हा T शेवटी एकदा लिहायचा, मध्ये एकदा लिहायचा, पहिल्यांदा एकदा लिहायचा. पहा, मग काय होईल? HTH, त्यानंतर THH. याच्यातला क्रम कसाही लिहिला तरी HHH हे एकच नमुना घटक आहे. इथला मात्र
एक एच कमी करायचा आहे आणि त्या जागी टी ठेवायचा आहे. तर तो टी ठेवताना तिसऱ्या जागी, मधल्या जागी, पहिल्या जागी असं ते 3 वेळा लिहायचं आहे. आता काय करायचं, 2 एच घ्यायचे आणि सॉरी 2 एच घ्यायचे नाही. आता एक 3दा एच होते. आता इथं 1 एच कमी केला, याचे 3 मिळाले. आता 2 एच कमी करायचे म्हणजे एकच एच घ्यायचा आहे. तर तो एच पहिल्यांदा एकदा यायचा एच आणि दुसरे टी टी येणार. मग दुसरं टी एच टी, त्यानंतर एच इथं पहिल्यांदा लिहिला, इथं मध्ये लिहिला, आता शेवटी लिहायचं आहे. म्हणजे काय येणार, टी टी एच असं 3दा येणार. हे जसं 3दा आलंय तसं हे 3दा येणार. आता परत एच घ्यायचंच नाही म्हणजे काय राहिलं, टी 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 आणि पूर्ण. या क्रमानेच लिहायचं आहे. किती घटक झाले, एन ऑफ एस बरोबर 1 2 3 4 5 6 7 8. नमुना घटकांची संख्या किती आली, 8. यादृच्छिक प्रयोग आहे 3 नाणे फेकणे किंवा 1 नाणे 3दा फेकणे. याचा नमुना अवकाश हा सारखाच असतो. एस बरोबर एच 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 3दा लिहायचं. परत एकदा टी घ्यायचं, 2दा एच घ्यायचं आहे. त्या टी एकदा शेवटी, मध्ये आणि पहिल्यांदा असं लिहायचं आहे. परत आता 2 टी येणार, एकच एच येणार. तो एच एकदा पहिल्यांदा, एकदा मध्ये आणि एकदा शेवटी. तो क्रम लक्षात ठेवा. आणि परत आता एच येणारच नाही म्हणजे सगळे तिन्ही टी येणार. या पद्धतीनंच हा नमुना अवकाश लिहायचा आहे. वेगळ्या पद्धतीने लिहिले तर एखादा घटक डबल येण्याची शक्यता असते किंवा एखादा विसरण्याची शक्यता असते. हा क्रम लक्षात ठेवा. तर नमुना घटकांची संख्या याच्यामध्ये 8 आहे. आता पुढचा आहे प्रयोग 1 फासा टाकणे. त्याचं मी अगोदरच सांगितलं की नमुना अवकाश एस बरोबर महिरपी कंसात 1 स्वल्पविराम 2 किंवा स्वल्पविराम 3 4 5 6 असं येईल आणि एन ऑफ एस 6 आहे. आता 2 फासे टाकले, 2 फासे टाकणे. प्रयोगाचं नाव आहे 2 फासे टाकणे. 2 फासे जर टाकले तर नमुना घटकांची संख्या असे लिहायची. पहा, महिरपी कंसात गोल कंस करायचा आहे. त्याच्यामध्ये एका फाश्यावर 1 असेल तर दुसऱ्या फाश्यावर सुद्धा 1 असेल, असा हा एकच घटक झाला. अशा पद्धतीनं घटक लिहायचे. मग हे पहिल्याचं 1 कॉमन ठेवायचं. पहिल्या फाश्यावर 1च येणार, दुसऱ्या फाश्यावरचं बदलत जायचं. म्हणजे एकदा 1 येईल, एकदा 2 येईल, एकदा 3 येईल, परत 4 येईल, परत 5 येईल आणि परत 6 येईल. आता असंच इथं लिहायचं आहे 2 1 2 2 असंच हे लिहून 2 6 असं येईल. त्यानंतर इथे येईल 3 1 असंच हे, परत 3 6, परत इथं 4 1 असंच हे 4 6 पर्यंत येणार. नंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 6, त्यानंतर 6 1 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 असं येईल. इथपर्यंत येईल. म्हणजे पहा हे 6 आहेत. 6 1 6 6 2 12 7 1 18 6 4 24 6 25 6 6 36. मग एन ऑफ एस याच्या बाबतीत काय येईल, 36. हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 नाणे टाकणे याच्यामध्ये नमुना अवकाश हा असा येईल. आता मी इथं डॅश डॅश केलं, ते तुम्ही सर्व लिहायचं आहे ते पुस्तकामध्ये. त्याच्यासाठीच मी पुस्तक घेऊन बसा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर हे जे घटकांची संख्या आहे ही एकच घटक आहे हे लक्षात ठेवा. नाहीतर इथे 1 1 1 हे 2 म्हणणार, तर हे 1 आहे, 2 3 4 5 6 असं या ओळीला 6 येणार, प्रत्येक ओळीला 6 6 येणार. 6 गुणिले 6 36 होणार. लक्षात ठेवा. नमुना घटकांची संख्या किती येणार, 36. त्यानंतर पुढचा प्रयोग आहे 1 ते 25 लिहिलेल्या संख्या लिहिलेले कार्ड. 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे. तर एन ऑफ एस अगोदर काय येणार, 1 2 3 असं
पर्यंत येणार 25 पर्यंत. 1 ते 25 आहे म्हणजे 25 पर्यंत येणार. 1 ते 50 असेल 50 पर्यंत येणार. एन ऑफ एस किती येणार 25. असं नमुना घटकांची संख्या येईल. त्यानंतर योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर त्याचे नमुना अवकाश यस आता पुस्तकामध्ये दिलेला आहे. चौकटचा एक्का दुरी तिरी चौ पंजा चक्का 7 8 9 10 गुलाम राजा राणी राजा असं इस्पिकचं येणार. परत बदामचं येणार, किलवरचं येणार असं दिलेलं आहे. म्हणजे टोटल किती पानं आहेत, पत्ते किती 52. मग एन ऑफ एस बरोबर किती येणार 52. असं ते नमुना घटकांची संख्या 52 येईल. असं त्या पुस्तकामध्ये पान नंबर 117 सगळं दिलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे सराव संच 5.2. खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व त्यातील नमुना घटकांची संख्या एन ऑफ एस लिहा. एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले. एक फासा आणि एक नाणे एकाच वेळी फेकले तर त्याचा नमुना अवकाश कसा लिहायचा पहा. एक फासा टाकला आहे म्हणजे त्याचं एक आलं आणि एक नाणं टाकले त्याच्याबरोबर त्याचं एच आलं. तर याच्यात बदल काय होणार, एक तसंच ठेवायचा आणि हे टेल ठेवायचं. लक्षात आलं. किंवा तुम्ही एच एक तसं ठेवा, 1 2 3 4 असं बदला. मग परत 2 एच 2 टी 3 एच 3 टी 4 एच 4 टी 5 एच 5 टी 6 एच आणि 6 टी असेल. हे किती येणार सगळे 12 म्हणजे एन ऑफ एस बरोबर 12 असं ते येणार. एक फासा आणि एक नाणे एकाच वेळी टाकलं तर एका वेळी टाकलं तर फाशावर एक आलं तर काट्यावर ह्याच्यावर नाण्यावर छापा येईल एच, परत काटा येईल. परत 2 तसं ठेवायचं छापा काटा, 3 तसं ठेवायचं छापा काटा, असं प्रत्येक वेळी डबल येईल म्हणजे 12 नमुना घटकांची संख्या 12 येईल. आता दुसरा प्रश्न आहे, हे नीट लक्ष द्या. प्रयोग काय आहे ते तर 2 3 5 2 सोपराम 3 व 5 या अंकापासून अंकांची पुनरावृत्ती न करता, म्हणजे अंकांची पुनरावृत्ती म्हणजे तोच अंक डबल घ्यायचा नाही, म्हणजे 22 33 55 असं घ्यायचं नाही. पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. आता पहिली संख्या हे कॉमन ठेवायचं दशक स्थानी 2, मग हे 23 येईल आणि 25 येईल. यस बरोबर माहिती पिकांस. त्यानंतर आता हे दशक स्थानी ठेवायचं 3 हे एकक स्थानी आणि हे एकदा एकक स्थानी 32 35 32. त्यानंतर हे दशक स्थानी ठेवायचं 52 53. हे सगळे दशक स्थानी ठेवले. आता एकक स्थानी एवढ्या संख्या तयार होतील म्हणजे किती झाल्या 1 2 3 4 5 6 म्हणजे एन ऑफ एस बरोबर किती आलं 6. हे डबल घ्यायचं नाही, 22 लिहायचं नाही, 33 लिहायचं नाही, 55 लिहायचं नाही. हे डबल अंकांची पुनरावृत्ती करायची नाही आहे. त्यानंतर 6 रंगाच्या तबकडीचा बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो ते पाहणे. आता रंग इथं तबकडी अशी आहे गोल आणि त्याचे 6 भाग केले. 1 हे 2 झाले, आता 4 झाले आणि हे 6 भाग केले. सगळे सारखे भाग आहेत, हे कमी जास्त झाले. सगळे सारखे भाग आहेत. एकावर लाल लिहिले, लाल जांभळा केशरी हिरवा निळा पिवळा हे सगळे सारखे भाग आहेत. हा भाग आणि हा भाग सारखा आहे, त्यामुळे कमी जास्त झाला आहे माझ्याकडे. तर हे सगळे सारखे भाग आहेत. त्याच्यावर प्रत्येकावर 6 रंग लिहिले आणि त्याच्यावर एक काटा आहे, ही तबकडी ही फिरते अशी आणि रंग कोणता त्या काट्यावर येईल हे पाहायचं आहे आपल्याला. तर तो
काय येणार तर ते यस बरोबर महिरपी कंसात लाल, जांभळा, केशरी, हिरवा, निळा आणि पिवळा असं येणार. म्हणजे एन ऑफ एस किती येणार 6 येणार. 6 रंगीत 7 येणार. म्हणजे नमुना घटकांची संख्या 6 येणार. त्यानंतर वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पट्टीतील येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. तर ते किती कॅलेंडर दिले तुम्ही पान नंबर 118 पहा. तर पहिला 5 तारखेचा जो वार आहे तो मंगळवार येतो. त्यानंतर 5च्या पट्टीतली तारीख म्हणजे 10 येणार. 10 तारीख कोणत्या वारी येते ते वार लिहायचा. असे वार लिहितायचं 5च्या पट्टीतला. आता मे महिना आहे म्हटल्यावर, मार्च महिना आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये 31 तारखेपर्यंत तारीख असते. म्हणजे 5 तारखेचा वार लिहायचा आहे तुम्हाला, 10 तारखेचा लिहायचा आहे, 15 तारखेचा लिहायचा आहे, 20 तारखेचा लिहायचा आहे, 25 तारखेचा लिहायचा आहे, 30 तारखेचा लिहायचा आहे. असे वार तिथे येतील आणि ते किती येतात ते पाहायचं आणि लिहायचे. म्हणजे 5, 10, 15, 20, 25 आणि 30 म्हणजे किती वार येणार 6. तर एन ऑफ एस म्हणजे नमुना घटकांची संख्या 6 येणार. आता हा लास्ट जे एक्झाम्पल आहे ते महत्त्वाचं आहे की जेणेकरून हे परीक्षेला विचारलं जातं. 2 मुलगे म्हणजे B1 आणि B2 व 2 मुली G1 and G2. 2 मुलगे आणि 2 मुली, B फॉर बॉय आणि पहिला आहे म्हणून B1, दुसरा आहे म्हणून B2. म्हणजे 2 मुले आणि 2 मुली, G फॉर गर्ल, G1 आणि G2 असं दिलेलं आहे. तर यांच्यातून दोघांची एक सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यातील नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. 2 मुलांची समिती. 2 मुलांची समिती काय येणार G1 G2. 2 मुलांची B1 B2, मुलींची येणार G1 G2. B1 B2 ही समिती येणार B1 B2. त्यानंतर कॉमन आहे त्याचा B1 B2 ही एक समिती झाली. B1 B2 ही 2 मुलांची समिती. 2 मुलींची समिती G1 G2. एक मुलगा व एक मुलगी यांची मिळून होणारी समिती. एक मुलगा आणि एक मुलगी. आता हा मुलगा आहे, हा मुलगा, त्याच्यावर ही एक मुलगी ही एक मुलगी असं B1 G1 ही एक समिती झाली. B1 G2 ही एक समिती झाली. आता B2 बरोबर याची जोडी B2 G1 आणि B2 G2 ह्या एवढ्या समिती झाल्या. एक मुलगा आणि एक मुलगी. 1 2 3 4 असे असतात. त्यानंतर नमुना अवकाश लिहायचा आपल्याला. आता नमुना अवकाश लिहिताना काय करायचं आहे, याची जोडी याच्याबरोबर 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 लावायची. परत याची जोडी त्याच्या पुढच्या बरोबर लावायची, मागच्या बरोबर लावायची नाही. आता पहिल्या समिती काय झाली B1 B2. आता दुसरी काय झाली B1 G1 आणि तिसरी काय झाली B1 G2. आता B1 ची जोडी याच्याबरोबर लावली, याच्याबरोबर याच्याबरोबर. तुम्ही ह्याची जोडी याच्यावर लावली तर हीच येणार आहे. त्यामुळं पाठीमागं जायचं नाही, त्याच्या पुढच्या बरोबर जोडी लावायची. आता पुढच्या ह्याची B2 G1, त्यानंतर B2 G2, त्यानंतर आता ह्याचं संपलं, याच्या पुढची जोडी काय G1 G2 एवढंच येणार आहे महिरपी कंसात. यस बरोबर एवढ्याच समित्या होणार. तुम्ही उलट्या जोडी लावायला गेलं तर ती परत जोडी तीच समिती तयार होणार. हे लक्षात घ्या. या क्रमाने घ्यायचं आहे. याची जोडी त्याच्या पुढच्या एका बरोबर लावायची. परत हे सोडून द्यायचं आणि याची जोडी त्याच्या पुढच्या बरोबर लावायची, मागच्या बरोबर नाही. परत हे सोडून द्यायचं आणि याची जोडी याच्याबरोबर लावायची. आता ह्याच्या पुढं आलं तर ह्याच्या पुढं काहीच नाही, म्हणून याची समिती होणार नाही. याच्याशी होईल एवढं लास्ट शेवटची असेल समिती. लक्षात घ्या. तर या पद्धतीनं आपण सराव संच 5.1 आणि 5.2 इथपर्यंत सर्व उदाहरणं आणि त्याच्यावरचा अभ्यास पाहिलेला आहे. मला वाटतं हे समजलेलं असेल. तुम्ही हे समजलं नाही तर परत आणखी व्हिडिओ बारकाईनं पाहायचा आहे. त्यावेळी पुस्तक घेऊन बसायचं आहे. पुस्तकातले पान नंबर 117 118 हे काढायचं आहे आणि त्या पान नंबरप्रमाणे पाहायचं आहे. जास्त लक्ष पुस्तकात देण्यापेक्षा जास्त लक्ष व्हिडिओवर द्या, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. नंतरचा व्हिडिओ मी बनवून टाकेन. त्याच्या पुढच्या भागावर घटना इव्हेंट आहेत आणि
तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अतिशय सोपं चॅप्टर आहे. ज्याला कोणाला सूत्र लक्षात ठेवायची नाहीत, जास्त काही आकडेमोड करायची नाही, त्यांच्यासाठी हे प्रकरण म्हणजे अतिशय सोपं आहे. तर ते करायचं आहे. म्हणजे या प्रकरणावरची जेवढी काही मार्क असतील ते सर्वच्या सर्व मिळाली पाहिजे. संभाव्यता या प्रकरणावर 2च व्हिडिओ मी बनवून टाकणार आहे. एक व्हिडिओ झालेला आहे, दुसरा व्हिडिओ मी टाकेल. तर हे समजून घ्या, त्याच्यावरची उदाहरणं सोडवा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळं प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची आहे या विषयाच्या बाबतीत. तर तुम्ही सतत प्रॅक्टिस करत राहा, सारखे व्हिडिओ पहा. तुम्हाला गणित हा अतिशय सोपा विषय वाटू शकेल. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तो विषय सोपा जाईल. ठीक आहे. थँक्यू.